श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुझ्या आजूबाजूला असलेली नकारात्मकता तुला छळण्याआधी, तुला त्रास देण्याआधी एक कार्य कर. तू जर मनपूर्वक हा संदेश ऐकलास आणि माझे श्री स्वामी समर्थ हा जप केला तर तुझ्या मनातून ते सर्व काही भीती, तुला असलेले त्रास नाहीसे होताना तुला अनुभव येणार आहे. त्यासाठी सज्ज असेल तर होय म्हणून टाईप करा. माझे विचार आणि माझे आशीर्वाद तुझ्या दिशेने येत आहे. तू सज्ज हो बाळा. माझे चमत्कार लवकरच तुझ्या जीवनात त्या अंधाराला, त्या काळजीला, त्या दुःखाला समाप्त करण्यासाठी येत आहे. बाळा, माझे वचन हे कधी मिटले नाहीत याचा अनुभव कित्येक भक्तांनी केला आहे. जर तूही यावर विश्वास ठेवलास तर तुझे कल्याणच कल्याण आहे बाळा. जेव्हा तुम्ही माझ्याकडे ती प्रार्थना करता, देवाकडे सुख, समृद्धी, ऐश्वर, आनंद आणि कौटुंबिक सुख मागू इच्छिता, त्यावेळी लक्षात ठेवा, त्या गोष्टी प्राप्त करताना तुम्ही ते कर्म केले पाहिजे. जर तुम्ही एखाद्या कर्माकडून प्रेम, आपुलकी, जिव्हाळा प्राप्त करू इच्छिता तर तुम्हाला ते परत द्यावे लागेल. तुम्हाला तुमचा वेळ त्यांना द्यावे लागेल, त्यांना योग्य सन्मान द्यावा लागेल. जर तुमच्या दिशेने ते सर्व काही जे तुम्ही मागत आहात ते धावून येईल बाळा. तुमचे नाते तुमच्यावर प्रेम करण्यासाठी तुमचा वेळ मागत आहे, तेव्हा नक्कीच त्यांना तो वेळ द्या. देव म्हणतात, अगदी या क्षणाला तू जर हा संदेश ऐकत आहेस त्या क्षणाला देखील तुझ्या आजूबाजूला काही नकारात्मक ऊर्जा आहेत, काही नकारात्मक तुझ्या मनात विचार आहेत. ते काढून टाकण्याचे सामर्थ्य माझ्या संदेशात आणि माझ्या आशीर्वादात आहे. जर तू याची पुढील काही मिनिटे श्रवण केलेस तर तुझ्या जीवनातून ते कायमचे नष्ट होण्याचे सामर्थ्य माझ्या आशीर्वाद आणि माझ्या चमत्कारात आहे. जर तू अनुभव करण्यासाठी सज्ज आहे तर नक्कीच ते अनुभव प्राप्त होतील बाळा. आता ही वेळ गेली नाही. तुझ्या कार्यासाठी इतके दिवस प्रयत्न करत आहेत, ते प्रयत्न शुभ फळ घेऊन तुझ्या दिशेने येत आहे. जागे राहा, कारण तुमच्या दिशेने आता तुम्हाला ते आनंद प्राप्त होण्याचे, तुमच्या कार्याचे चांगले फळ प्राप्त होण्याचे वेळ जवळच आहे. जर तुम्ही हा संदेश इथून पुढे काही मिनिटे ऐकत राहिलास तर तुम्हाला माझी दिव्य ऊर्जा आणि माझा प्रकाश तुम्हाला प्राप्त होऊन तुम्हालाही ऊर्जा जी सकारात्मक आहे, जी देवी आहे, ते प्राप्त होणार आहे. जर तुम्ही स्वामीच्या संदेशावर आणि स्वामीच्या आशीर्वादांवर, चमत्कारावर विश्वास ठेवत असाल तर होय म्हणून टाईप करा आणि देवाची शक्ती मला हवी आहे असे कमेंट करायला विसरू नका. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या मनातले जड विचार काढून टाक, कारण ते तुझ्यासाठी जड आहेत, ते तुझ्यासाठी कल्याणकारक नाहीत. म्हणून त्यांना तुझ्यातून काढून टाकण्यासाठी माझा हा संदेश कार्य करत आहे. स्वामी म्हणतात, बाळा, मागील काही काळात 10-12 वर्ष पाहिले तुम्हाला जे काही त्रास होत होते ते त्रास असे होते की ज्यात तुम्हाला कोणाचाही मदत प्राप्त होत नव्हती. ते कार्य थांबून होत होते. पण आता मात्र त्यासाठी तुम्हाला लागणारा वेळ हा कमी केला जात आहे. देव म्हणतात, माझे आशीर्वाद तुमच्या दिशेने येऊन तुम्हाला ते चमत्काराच्या रूपात प्राप्त होणार आहे. तुम्ही एक मोठे यश प्राप्त करणार आहात. जेव्हा तुम्हाला ती संधी मिळत आहे तर त्याचे सोने करायचे हे तुमच्या हाती आहे. जेव्हा तुम्ही देवाकडे येता, मनोभावे देवाची प्रार्थना करता, मनोमन देवाला इच्छा सांगतात, तेव्हा धीर ठेवा, संयम ठेवा, कारण तुमच्या दिशेने देव जेव्हा ते आशीर्वाद आणि तुमचे कार्य पूर्ण होणारे आशीर्वाद देतात त्यात काही कालावधी लागतो. जो वेळ आहे तो निश्चित आहे, कारण त्या काळातच ते सर्व काही पूर्ण होणार आहे. तेव्हा मनात निरंतर संयम ठेवा, सर्व काही चांगले होणार आहे. जे आशा आणि विश्वास ठेवा. जर तुम्ही माझ्याकडे आला आहात तर मी तुम्हाला ते आशा देऊ इच्छितो. काही पुढील काळात तुम्ही मागितलेले आशीर्वाद तुम्हाला आनंदासहित प्राप्त होणार आहे. देव म्हणतात, बाळा, तुमचे नाव पुढील काळात त्या खोलीत घेतल्या जाणार आहे. तिथे तुमच्यासाठी खूप भेटवस्तू घेऊन माझे देवदूत आहे. मी त्यांना ज्ञान करीन आणि ते तुम्हाला त्या भेटवस्तू देतील, कारण त्यावर कोणीही दावा करू शकत नाही. त्या तुमच्यासाठी निर्माण केल्या गेल्या आहेत, म्हणून तुमच्या व्यतिरिक्त त्या कोणालाही प्राप्त होणार नाही. त्या वस्तूवर तुमचेच नाव कोरले आहे. आज जरी त्या वस्तू तुमच्यासोबत पडद्याआड आहेत
पण उद्या जाऊन त्या तुम्हाला नक्कीच प्राप्त होतील. देवी ऊर्जा आणि देवाचे आदेश त्यांना तुमच्याकडे पाठवत आहे, कारण तुम्ही प्रार्थना केली आहे. त्या प्रार्थनेचे उत्तर तुम्हाला लवकरच मिळणार आहे. स्वामी म्हणतात, बाळा, कोणत्याही नकारात्मक प्रभावाने तू त्या कठीण प्रसंगात सापडू नये यासाठी देवाची योजना तुमच्यापर्यंत आणली आहे. तेव्हा संदेश शेवटपर्यंत ऐक. तुझ्या जीवनातून तो अंधकार काहीसा नाहीसा होईल आणि तुला तो माझा दिव्य प्रकाश प्राप्त होईल, ज्यामुळे तुझ्या जीवनातला तो अंधकार नाहीसा होईल, ते नकारात्मकता नाहीसे होईल. तेव्हा शेवटपर्यंत हे ऐकत राहा, कारण यात तुमचे कल्याण आणि तुमच्यासाठी आशीर्वाद दडलेले आहेत. स्वामी म्हणतात, बाळा, तू केलेले कर्म आणि तू केलेले परिश्रम कधीही वाया जाणार नाही आणि जो कोणी ते सांगते ते चुकीचे आहे, कारण कुठलेही कर्म केलेले वाया जात नाही. जेव्हा तुमच्या दिशेने तुम्ही ते आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी देवाकडे प्रार्थना करता, हात जोडून विनंती करतो, तेव्हा देव प्रत्यक्षरित्या तुम्हाला पाहत असतात. तुम्हाला ते दिसत नसले तरीही देवाचा आशीर्वाद तुमच्याकडे येताना तुम्ही अनुभव करता. बाळा, माझे आशीर्वाद आणि माझे चमत्कार हे तुम्हाला अनुभवण्यासाठी आहे. तेव्हा प्रार्थना करायला विसरू नका. जो कोणी माझ्याकडे प्रार्थना करतो त्याची मी कुठलीही इच्छा पूर्ण करतो, कारण मी तुमचा चमत्काराचा देव आहे. मी तुमच्यासाठी तुमच्या सामर्थ्यापलीकडेही तुम्हाला हवे असलेले आशीर्वाद देऊ इच्छितो. देव म्हणतात, कधी कधी लोक घाबरतात, ते देवाकडे येण्यापासून थांबतात. त्यांना लांब राहणे पसंत पडते, कारण मी त्यांना या संदेशाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की देवाजवळ येताना शुद्ध अंतःकरण आणि संपूर्ण श्रद्धा असेल तर मी त्यांना निरंतर प्राप्त राहील. माझे आशीर्वाद त्यांच्यापासून लांब नाहीत. स्वामी म्हणतात, देवी ऊर्जा तुम्हाला दिसत नसली तरीही ते आहे, कारण त्याचे अस्तित्व आहे. याची जाणीव तेव्हाच होते जेव्हा तुम्ही प्रार्थना करून जे मागता तुम्हाला प्राप्त होते आणि मग तुमचा विश्वास दृढ होतो. बाळा, तसेच काही पुढील काळात तुमच्यासोबत घडणार आहे. देवाची अनंत लीला सुरू आहे. तुम्ही त्याचे एक भाग आहात. बाळा, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि प्रेमाचा आनंदाचा वर्षाव करण्यासाठी आज तुझ्या पुढे स्वामी माऊली उपस्थित आहे. तुझी स्वामी माऊली तुझे सर्व काही संकट हरवण्यासाठी आज तुझ्या पुढे उपस्थित आहे. तुझ्या मनातील ती इच्छा माग आणि ते पूर्ण होताना अनुभव घे. काही लोक तुझ्या विरोधात कार्य करत आहे, जे त्यांना असे वाटते की ते तुला कळत नाही, पण बाळा, ते तुझा देव तुझ्या समोर उघडे करणार आहे. त्यांना असे वाटते की ते चुकीचे कर्म करून त्यापासून सुखरूप बाहेर पडणार आहे, पण बाळा, चुकीचे कर्म ते चुकीचेच कर्म आणि योग्य कर्म ते योग्य कर्म. देवाजवळ प्रत्येकासाठी न्याय आहे. जो चुकीचे कर्म करतो त्याला ती शिक्षा प्राप्त होईल. चुकीला माफी नाही, हे लक्षात घ्या. जेव्हा तुम्ही चांगले कर्म करता तेव्हा तुमच्या दिशेने अविरत अखंड उत्साह आणि भरपूर सुख येताना तुम्ही अनुभव करता. तर मग निवड तुमची आहे. जे चांगले कर्म करतील त्यांना निरंतर सुख, समाधान, प्रगती, आरोग्य आणि आनंदाची प्राप्ती होईल, आणि जे वाईट कर्माकडे वळतील त्यांना त्याच्या शिक्षा नक्कीच प्राप्त होतील. आज नाहीतर उद्या त्यांना त्याच्या कर्माची शिक्षा नक्कीच प्राप्त होतील. आज नाहीतर उद्या त्यांना त्याच्या कर्माची शिक्षा या मिळतीलच. जर तुम्ही सहमत असाल तर होय स्वामी, मी सहमत आहे असे कमेंट करायला विसरू नका. स्वामी देव तुमच्या प्रत्येक कर्मावर लक्ष ठेवत आहे. जर तुम्ही चांगले कर्म केलेत, कोणाचे कल्याण करणारे कार्य जर तुमच्या हातून घडत असतील तर यापेक्षा भाग्यवान दुसरा कोणीही नाही. देव म्हणतात, बाळा, जर तुझ्या हातून काही असे कर्म घडत असेल ज्यामुळे इतराचे कल्याण होईल, ज्यांना माझा मार्ग दिसेल आणि जे पूर्वी निरंतर चुकीच्या मार्गाने जात होते ते देखील तुम्ही सांगितल्यामुळे माझ्या मार्गात येतील, तर तो माझा भाग्यशाली बाळ असेल. बाळा, काळजी करू नको. ज्यांना त्याच्या योग्यतेची प्राप्ती होण्याची वेळ येते तेव्हा मी त्यांना जवळ करतो. त्याचे कर्म आणि पापे काही शुद्ध स्वरूपात प्राप्त होताना जेव्हा मी पाहतो की त्यांनी
काही चांगले कर्म केले आहे त्यांना मी आपोआप माझ्या मार्गाने लावतो. देवाकडे येण्याचे अनंत मार्ग आहे, पण जो ते निश्चितपणे मानून पुढे त्याच मार्गावर चालण्यासाठी, सत्तेच्या मार्गावर चालण्यासाठी देवाचे अस्तित्व मान्य करून देवाच्या कर्मात अधिक मन लावतो, देवाच्या नामस्मरणात अधिक मन लावतो आणि त्याची आध्यात्मिक प्रगती होण्याची वेळ निश्चित येते. देव म्हणतात, बाळा, तुमच्या आयुष्यातून त्या सर्व कटकटी, भांडणे आणि संताप संपून जाणार आहे, कारण तुम्ही माझा दिव्य आणि पवित्र संदेश ऐकत आहेत. माझे दिव्य ऊर्जा या क्षणाला तुम्ही जिथे हा संदेश ऐकत आहात तिथे अवतीभोवतीच आहे. तेव्हा त्या ऊर्जेला नमस्कार करून तुम्ही जे काही प्राप्त करण्यासाठी प्रार्थना कराल तेव्हा माझा आशीर्वाद तुमच्या दिशेने येईल आणि तुमचे कल्याण होईल. माझे चमत्कार आणि माझे दिव्य आशीर्वाद त्यांनाच प्राप्त होतात जे मनपूर्वक, श्रद्धापूर्वक माझ्या आशीर्वादाने प्राप्त करण्याचा अनुभव करण्यासाठी तत्पर असतात. ज्यांना त्यावर विश्वास नाही त्यांना ते प्राप्त होत नाही. देव ही चेष्टेची गोष्ट नाही. कोणी चेष्टा म्हणून काहीतरी असे करतात जे देवांना आवडत नाही. देवाजवळ येऊन शुद्ध अंतःकरण ठेवा. देवाची परीक्षा तुम्ही घेऊ शकत नाही. कुठलीही शक्ती देवापेक्षा मोठी असू शकत नाही. देव आणि देवाची दिव्य दृष्टी प्रत्येक क्षणाला सर्व भक्तावर आणि त्याच्या प्रियजनावर असते. तेव्हा लक्षात घ्या की तुम्ही जर सेवा मनोभावे करत असाल, नाम जप करत असाल, तर तुम्ही जे काही मागत आहेत ते तुम्हाला भेटण्यापासून कोणीही अडवू शकणार नाही. नकारात्मक ऊर्जेने कितीही जोर केला तरीही देवाची कृपादृष्टी तुमच्यावर आल्यावर तुम्हाला ते सर्व काही प्राप्त करण्यापासून कोणीही अडवू शकत नाही. वाईट ऊर्जा देवाच्या नामस्मरणाने तात्काळ नष्ट होते. म्हणून निरंतर देवाचे श्री स्वामी समर्थ हात प्रीतीने करा. जेव्हा तुम्ही भगवंताचे नाव घेता, देवाचे स्मरण करता, तेव्हा देवाजवळ एक प्रार्थना करा की हे देवा, तू आजपर्यंत मला जे काही सुख, आनंद, नाते, कार्य दिले आहे त्यासाठी तुझे वारंवार धन्यवाद. कोटी कोटी धन्यवाद. देवा, पुढेही माझे जीवन सुखाने, आनंदाने भरून राहील त्यासाठी मला शंका नाही. फक्त माझ्याकडून, माझ्या हातून काही चांगले कर्म घडावे यासाठी माझी निवड करा. देवा, मी त्यासाठी तत्पर आहे. तुम्ही जर माझ्याकडे ते आशीर्वाद दिले तर मी त्यासाठी सज्ज आहे. असे प्रार्थना देवाला करा आणि निरंतर आपल्या हातून काही चांगले कर्म घडवण्यासाठी, जसे काही गोरगरिबांना किंवा पशुपक्ष्यांना गाईला चारा आणि काही अन्नदान जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न करा. देव तुम्हाला कुठल्याही मार्गाने ते खूप काही पटीने परत करेल, पण तुम्ही इच्छा आतून व्हायला पाहिजे. जर आतून तुमची इच्छा असेल तर ते नक्कीच घडेल. देव तुमच्या मनातील इच्छा जाणतात. तुम्ही किती सामर्थ्यवान आहात आणि देव तुम्हाला किती सामर्थ्यवान बनवू शकतात हे तुमच्या विचारातही तुम्ही आज घेऊ शकत नाही. तेव्हा निश्चित राहा, जे कर्म करायचे ते मनापासून आणि श्रद्धेने करणे सुरू करा. अगदी मुंगी नाही, रवा, साखर घालणे जर तुम्ही प्रेमपूर्वक, श्रद्धापूर्वक करत असाल, कुठलीही अपेक्षा न करता निस्वार्थपणाने हे करत असाल तर त्याचे फळ तुम्हाला तात्काळही काही चमत्कारद्वारा प्राप्त होतील. कधी कधी तुमचे खूप काही अडकलेले कार्य देखील अशा तऱ्हेने पूर्ण होईल. कोणीतरी तुमच्या जवळ येऊन तुम्हाला एखादी आनंदाची बातमी सहज देऊन जाईल. बाळा, कारण हे सर्व काही चमत्कार करणारे हे फक्त देवाच्या आणि देवाच्या हाती आहे. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, आम्ही बघतो ती तुझी चांगली कर्मे आणि बघतो ते तुझे शुद्ध अंतःकरण, तुझे पवित्र मन. त्या पवित्र मनात जर कोणाविषयी दया असेल, दयाभाव असेल, प्रेम असेल, आपुलकी असेल, ते आम्ही पाहतो आणि तुझ्या दिशेने मग ते येऊन जायची ती कधी अपेक्षाही ठेवली नसते. बाळा, जर तुझे मन पवित्र आहे तर माझा निवास तिथे सतत आहे. स्वामी म्हणतात, बाळा, आज रात्री झोपेत असताना तुम्हाला माझी दैवी चमत्कार, आर्थिक चमत्कार प्राप्त होताना दिसून येऊ लागतील, कारण त्यासाठी तुम्ही माझी प्रार्थना करत आहात. तुम्ही आर्थिक प्रश्नासाठी माझ्याकडे मदत मागत आहात. ते मदत लवकरच कुठल्या न कुठल्या रूपात तुमच्यापर्यंत पोचवला जाईल यावर विश्वास ठेवा. रात्रीतून तुम्हाला काही संकेत प्राप्त होऊ लागतील. उद्या जेव्हा सकाळी तुम्ही उठाल तेव्हा तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी असेल जी तुमचीच व्यक्ती तुम्हाला देणार आहे. स्वामी म्हणतात, बाळा, माझे चमत्कार तुमच्यासाठी कल्याणकारक आहेत. काही आर्थिक समस्या असणारे माझे बाळ माझ्याकडे प्रार्थना करून पाहत आहे. त्याचे उत्तर मी आज रात्री त्याला देणार आहे. त्याच्याकडे ती भरभराट होणार आहे. अगदी 11 सेकंदात त्याच्याकडे रात्रीतून
परिवर्तन तो अनुभव करणार आहे, त्यासाठी त्यांनी सज्ज असावे. जर तुम्ही सज्ज असाल, देवाचे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर होय स्वामी मी सज्ज आहे अशी कमेंट करायला विसरू नका. देव तुमचे घरदार सुख संपत्ती आनंद वैभवाने भरू इच्छितात. तुम्ही तत्पर आहात. जर यात तयार असाल तर होय म्हणून टाईप करून स्वामी माऊली महान असे लिहायला विसरू नका. कधी कधी तुम्ही मागत आहे पण ते भरपूर देण्यासाठी आहे, कारण देव भरपूर देणार आहे. तुमच्या मनाच्याही पलीकडे तुम्ही आशीर्वाद प्राप्त करू शकता. फक्त मनोमन इच्छा करा, चांगले कर्म करा आणि प्रार्थना करा, कारण प्रार्थना स्वीकार होते आणि त्याचे उत्तर देखील तुमच्यापर्यंत येते. तेव्हा प्रार्थना करत राहा. स्वामी ते प्रार्थना स्वीकार करतात यावर विश्वास ठेवा. खूप काहीतरी नवीन बदल आणि नवीन परिवर्तन तुमच्या दिशेने येत आहे. ज्या तुमच्यासाठी खूप मोठ्या धनाची आणि सुखाची अपेक्षा आहे ती तुमची पूर्ण होणार आहे. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुझी जी अपेक्षा आहे ती काही काळातच पूर्ण केल्या जाईल. एकदा सुरुवात झाली की ते कार्य पुढे होईल आणि मग तू मनाप्रमाणे सुख प्राप्त करशील. आज जरी तुला थोडे कठीण वाटत आहे पण ते कठीण नसून तुझ्यासाठी एक शिकवण आहे. त्यातून खूप काही शिकायला मिळणार आहे. तेव्हा देवाचे धन्यवाद मान की देवाने तुला इतके सक्षम बनवले आहे की तू जे काही मागत आहेस त्यावर कार्य करून ते प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी तुझी निवड झाली आहे. होय म्हणून टाईप कर. देवाचे विशेष आशीर्वाद तुझ्यापर्यंत येत आहेत. चमत्कार तुमच्यापर्यंत येत आहे. अगदी रात्रीतून काही काळातच तुमचे भाग्य परिवर्तन करणारे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होते. देवाच्या अफाट अनंत शक्तीवर विश्वास ठेवा. देवाची ऊर्जा अनंत आहे आणि या दिव्य ऊर्जेचे तुम्हाला अनुभव आले असतील तर कधी कधी तुम्ही खूप काही संघर्षात असताना तुम्हाला एक आनंदाची बातमी सहज प्राप्त झाली असेल. तुम्ही तो आनंद पाहिला असाल तर होय स्वामी मी तो आनंद पाहिला आहे अशी कमेंट करायला विसरू नका. स्वामीची कृपा दृष्टी निरंतर तुमच्या परिवारावर आणि तुमच्या कुटुंबावर आहे आणि ते अखंड राहावं. स्वामी माऊली तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करून तुम्हाला सुख समृद्धी आनंद आणि प्रगतीच्या वाटा दाखवत. स्वामी देव तुमच्या आर्थिक प्रश्नही तुम्हाला मदत करून ते आर्थिक संपन्नता प्राप्त करणारे मार्ग दाखवत. ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आरोग्य शिक्षण आणि योग्य चांगला मार्ग दाखवत. ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करतो. मित्रांनो, आपल्या भक्तिमय चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटनला क्लिक करा, म्हणजे दररोज नवनवीन भक्तिमय व्हिडिओ आपल्याला पाहायला भेटेल. आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष घालायला विसरू नका. स्वामी आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो. ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना.